आता बातमी बीडमधून नांदूर हवेली गावामध्ये पुरामध्ये अडकलेल्या 60 वर्षीय व्यक्तीला सुखरूप बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या टीमला यश आलंय। पुराचा वेढा पडल्यानं एक व्यक्ती झाडावरती बसून होता, बन्नू शेख असं त्यांचं नाव। मात्र पुढे एनडीआरएफच्या टीमकडनं रेस्क्यू ऑपरेशन हे सुरूच आहे। आणखी 35 लोक घराच्या छतावरती अडकल्याची माहिती आहे। आमदार विजयसिंग पंडित यांच्यासह नांदूर हवेली गावचे सरपंच शाहिद पटेल भर पावसामध्ये मदतीसाठी उभे आहेत आणि हेच ते बन्नू शेख आहेत, ज्यांना 60 वर्षीय व्यक्ती आहे झाडावरती अडकून पडलेले होते, ज्यांना सुखरूप पद्धतीने एनडीआरएफच्या टीमने बाहेर काढले। अधिक माहिती घेऊयात आकाश सावंत यांच्याकडनं। आकाश, अजूनही काही लोक अडकलेत असं कळतंय, रेस्क्यू झालेला आहे का त्यांचा? नक्कीच गेल्या 2 दिवसापासून बीड जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला आहे आणि बीडची जी नांदूर हवेली असेल, आष्टी असेल, कडा असेल आणि सुरूर असेल या भागामध्ये पावसाचा मोठ्या प्रमाणात हाहाकार बघायला मिळत आहे। त्यामुळे जे नांदूर हवेलीमध्ये काल 36 लोक जे आहेत ते अडकले होते, त्यांना या पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफची टीम जी आहे काल मध्यरात्रीच्या सुमारास बीडमध्ये दाखल झाली असून आज सकाळी त्या व्यक्तीला या पुराच्या परिस्थितीतून बाहेर काढलं आहे आणि जे बाकीचे जे लोक अडकले आहेत यांना देखील वाचवण्यासाठी जे आहे ती एनडीआरएफची टीम प्रयत्न करत आहे। त्या मतदारसंघाचे आमदार विजयसिंग पंडित देखील त्या ठिकाणी या बचाव कार्यामध्ये आहेत आणि दुसरीकडे बीड जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी हेही त्या ठिकाणी आहेत आणि बीड जिल्ह्यातील सर्व शाळांना, ज्या अंगणवाड्या, उच्च माध्यमिक विद्यालय असतील यांना देखील जिल्हाधिकाऱ्यांनी आज सुट्टी जाहीर केलेली आहे। नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी आकाश।